हाय हाय, मी मीता सावरकर. तुम्ही मला खूप ॲड्समध्ये बघितलं असेल वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सच्या. आणि आता रिसेंटली मी पांगिरा फिल्म केली आहे. राजीव पाटील दिग्दर्शक आहेत आणि मी त्या फिल्मची हिरोईन आहे. आज मी माझ्या घरी आला आहे आणि आपण आता शूट करणार आहोत, पण हॉल नाही, माझा वॉर्डरोब. चला चला आत या लवकर. माझं एक ड्रीम होतं की मी स्वतःचा फ्लॅट घेईन. तसं मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये भरपूर काम केल्यानंतर मी छान पैसे इन्व्हेस्ट केले आणि मग माझ्या आईबाबांच्या परमिशननी मी माझा स्वतःचा फ्लॅट घेतला. आणि हा माझा फ्लॅट आहे आणि ही माझी बेडरूम आहे. फर्निचर घेताना मी थोडीशी चूझी होते, कारण मला रिअल वूड फर्निचर आवडतं. त्याच्यामुळे मी खूप मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी फिरले आणि मग मला आवडलं. तसं मी हळूहळू बनवत गेले फर्निचर. तुम्ही इथे बघू शकाल की असं छान डार्क ब्राऊन रेडिश टोनमध्ये फर्निचर आहे. हे सगळं खरं लाकूड आहे, सागाचं लाकूड आहे. हा माझा मेन वॉर्डरोब. आता आपण इकडून सुरुवात करूया. मी जाहिरात क्षेत्रात काम करत असल्यामुळे मला खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कपडे वापरावे लागतात. म्हणजे कधी कधी ऑडिशन्सचे कपडे वेगळे असतात, पार्टी वेअर वेगळं असतं, समर वेअर उन्हाळ्यात वापरायचे कपडे जास्त. माझं कसं आहे की मी शक्यतोवर नैसर्गिक सुती कापडं किंवा म्हणजे नैसर्गिक धाग्यांचं जे मटेरियल असतं ते मला जास्त आवडतं. त्यामुळे माझ्याकडे कॉटन वेअर कुर्तीज किंवा कॉटनचे कपडे खूप तुम्हाला बघायला मिळतील. त्याचबरोबर सिल्कचे कपडे पण मला आवडतात. आता आपण वेस्टर्न कपड्यांपासून सुरुवात करूया. इकडे हे बघा, माझ्याकडे ना या छान पॅन्ट्स, खूप कलरफुल पॅन्ट्स आहेत. ह्या मी कुर्तीजवर किंवा लेगिन्ससारख्या त्या वापरते, ज्या फुल लेंथ आहे. ती तुम्ही पाहू शकाल, फार छान आहे, इंटरेस्टिंग आहे. हे मी शिवून घेतलं आहे डिझायनरकडून. याच्यावर तुम्ही छान ऑफ व्हाईट टॉप्स किंवा वेगळ्या वेगळ्या कॉम्बिनेशनचे टॉप्स वापरू शकता आणि छान एखादी लांब माळ घालू शकता. त्यानंतर आता इकडे खाली खूप इम्पॉर्टंट सेक्शन आहे, सगळ्यांना खूप आवडेल असं, म्हणजे मोर ऑफ पार्टी वेअर. आता एक माझ्याकडे खूप छान टॉप आहे, मला फार आवडतं हे. त्यानंतर मी बँकॉकला एका ॲडच्या शूटला गेले होते. तेव्हा बँकॉकला इतके सुंदर कपडे मिळतात, म्हणजे मी वेगळं सांगायची गरज नाही. आता सगळ्यांनाच माहिती आहे, तिथे खूप शॉपिंग मॉल्स आहेत आणि खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी तिकडे मिळतात. तर तेव्हा मी खूप शॉपिंग केलं आणि खूप टी शर्ट्स पण घेतले आणि असा खूप सुंदर मला स्कर्ट मिळाला आहे तिकडे. हा बघा, व्हाईट मला खूप आवडतो आणि मला छानही दिसतो, त्यामुळे व्हाईट खूप वापरते. त्यानंतर तुम्ही इथे बघाल हे असे ज्याला समर वेअर आपण म्हणतो, जे आपण उन्हाळ्यात खूप छान पार्टीला पण वापरू शकतो किंवा संध्याकाळच्या वेळी आपण असे कपडे वापरू शकतो. गंमत अशी आहे की मला ॲड फिल्म्समध्ये मोर ऑफ अ हाऊसवाईफ किंवा गर्ल नेक्स्ट डोअर असे रोल करायला मिळाले जिथे माझी हेप इमेज कोणी बघितली नाही आहे. माझ्याकडे असे स्कर्ट्स पण आहेत, जे मी आता पाहाल तुम्ही मला पार्टीमध्ये किंवा कधीतरी कुठेतरी, ते फार छान दिसतात असे स्कर्ट्स. आता मी पांगिराच्या प्रमोशनसाठी खूप ठिकाणी गेले होते आणि माझ्या कॅरेक्टरची रिक्वायरमेंट थोडीशी वेगळी आहे. ते सिरियस कॅरेक्टर आहे, त्यामुळे मग मी असा विचार केला होता की आपण असं काहीतरी अर्दी कलर्स किंवा छान अशा कुर्तीज घेऊया. तेव्हा मी बऱ्याच अशा खूप सुंदर ब्रँडेड कुर्तीज घेतल्या आहेत. माझ्याकडे खूप जॅकेट्स आहेत. मला जॅकेट्स दिसतातही छान, कारण माझी मान अशी लांब आहे, त्यामुळे असं कॉलर्ड काहीही छान दिसतं. त्यामुळे माझ्याकडे जॅकेट्स आहेत. हे बघा, हे खूप इंटरेस्टिंग डेनिमचं जॅकेट आहे. हे अगेन बँकॉकला मी गेलो होतो तिकडे घेतलं होतं, लेदर जॅकेट आहे. त्याच्यानंतर एक माझ्याकडे खूप छान असं लांब जॅकेट आहे, जे मी आत्ता मस्त नाशिकला थंडीत वापरलं. आता हा एक सगळ्या लेडीजचा आवडता एक सेक्शन असतो, म्हणजे बॅग्स. मला पिंक रंग फारच आवडतो, त्यामुळे माझ्याकडे पिंक बॅग आहे. नंतर हे एक असा झोळा बॅग आहे, पण हे फार छान दिसतं. म्हणजे आपण डेनिमवर एक छान व्हाईट शर्ट घातला आणि ही बॅग घेतली, याच्यामध्ये सगळं सामानही राहतं आणि ते दिसायला पण कूल दिसतं एकदम. त्यानंतर हे मला खूप छान गिफ्ट मिळाले बॅग. ही इतकी सुंदर बॅग आहे, गणपतीची बॅग आहे, तिने बनवून घेतली माझ्या मैत्रिणीने आणि ती मला गिफ्ट केली. खूप सुंदर बॅग आहे, मला फार आवडते ही. तर अशा माझ्या बॅग्स आणि वॉर्डरोब, जॅकेट्स आणि सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या. आता फक्त ज्वेलरी सेक्शन तिकडे या. हे माझं ड्रेसिंग टेबल.
ड्रेसिंग टेबल ही आपल्यासाठी खूप खास गोष्ट असते. खरं तर मी खूप ठिकाणी ड्रेसिंग टेबल्स बघितली, मार्केटमध्ये रेडीमेड बघितली, पण मला असं लक्षात आलं की आपल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा, ज्याच्यासाठी आपल्याला ती मेजरमेंट्स कळत नाहीत आधी. मी म्हटलं आपणच का डिझाईन करू नये. हे स्वतः डिझाईन केलं आहे आणि मेक टू ऑर्डर मी कार्पेंटरकडनं बनवून घेतलं आहे. इकडे मस्त असा फुल लेंथ मला हवा तसा त्याला असा आरसा आहे आणि ह्याच्यामध्ये छोटी छोटी सेक्शन्स आहेत. इथे माझ्या काही बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे परफ्युम्स आहेत किंवा हेअर ड्रेस आम्हाला जे लागतं, रोलर्स किंवा स्ट्रेटनिंगच्या काही गोष्टी, ते सगळं इकडे ठेवलं आहे मी. या रोजच्या वापराच्या गोष्टी, मग परफ्युम्स आहेत, बॉडी डिओड्रंट्स आहेत किंवा क्रीम्स आहेत, त्या सगळ्या गोष्टी. इकडे माझी वॅनिटी आहे, 2 माझ्याकडे वॅनिटीज आहेत. आता ही माझी रोजची वापराची ज्वेलरी आहे, ज्याच्यात अगदीच बेसिक गोष्टी असतात छोट्या छोट्या. आपण त्या मुलींच्या सगळ्या आवडीच्या गोष्टी, ब्रेसलेट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी, पार्टीवेअरच्या कानातल्याच्या गोष्टी. त्यानंतर इकडे माझ्या वेगवेगळ्या माळा. मला तुम्ही हसाल बघून, पण मला माळांची फार हौस आहे. त्यामुळे मी जिथे एक्झिबिशनला जाते ते खूप वेगळ्या वेगळ्या माळा विकत घेते. इकडे मध्ये काही फूट मसाज आणि सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही माझा सगळा वॉर्डरोब आणि ड्रेसिंग टेबल बघितला आहे.